पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी इचलकरंजीतील शहापूर खण मोठा आधार आहे। गेल्या काही वर्षात याच खणीत गणेश मूर्ती विसर्जित होतात, पण यंदा शहापूर खणीतील पाण्यानं तळ गाठलाय। त्यामुळे या खणीत मूर्ती विसर्जन करायचं कसं असा प्रश्न निर्माण झालाय। परिणामी काही गणेश मूर्ती पंचगंगा नदीतच विसर्जित होणार का आणि त्यातून पुन्हा नदी प्रदूषणाचा मुद्दा पुढे येणार का, याबाबत आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे। इचलकरंजी परिसरात दरवर्षी 800 पेक्षा अधिक मंडळांकडून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते, तर घरगुती गणेश मूर्तींची संख्याही मोठी असते। 8-10 वर्षांपर्यंत सर्व गणेश मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित केल्या जायच्या, पण नदी प्रदूषण रोखण्यासाठी इचलकरंजीत नदीतील विसर्जन थांबवलं आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहापूर खणीमध्ये गणेश मूर्ती विसर्जित केल्या जाऊ लागल्या। शहापूरसह गणेशनगर, जवाहरनगर, तारदाळ, खोतवाडी, कोरोची परिसरातील नागरिकांना शहापूर खण सोयीची असल्यानं दरवर्षी हजारो गणेश मूर्तींचं याच खणीत विसर्जन होऊ लागलं। शिवाय इचलकरंजीतील कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जित झालेल्या मूर्ती याच शहापूर खणीतच सोडल्या जायच्या। मात्र यावर्षी शहापूर खणीतील पाण्यानं तळ गाठलाय, त्यामुळे यंदा गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्न निर्माण झालाय। शहापूर खणीत पाणीच नसल्यानं यावर्षी पुन्हा पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जित कराव्या लागतील का अशी परिस्थिती आहे। प्रशासनानं पर्यावरणपूरक गणेश उत्सवासाठी आवाहन केलंय, पण त्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे।